नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 जी होणार आहे 23 नोव्हेंबर 2025 रोजी, तर यासाठी या TET पेपरसाठी महत्त्वपूर्ण असणारा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरती परीक्षेमध्ये आपल्याला 30 प्रश्न हे विचारले जातात। तर पेपर 1 आणि पेपर 2 करिता या दोन्ही पेपरसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रो। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये यावरती प्रश्न बघणार आहोत। ओके, बघा 23 नोव्हेंबर 2025 रोजी ही परीक्षा होणार आहे आणि जर तुम्ही हा पेपर देत असाल तर तुमच्याकरता हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये आपण आतापर्यंत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश यामध्ये केलेला आहे। TET मध्ये बरेच प्रश्न हे वारंवार रिपीट होत असतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। जर व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा या ठिकाणी पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, TET 2019 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। प्रभुत्व संपादन ही उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली। बघा, प्रभुत्व संपादन ही उपपत्ती कोणी मांडली होती? डॉक्टर ब्लूम, स्किनर, थॉर्नडाईक की जॉन डुई? तर विद्यार्थी मित्रो, प्रभुत्व संपादन ही उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडली होती। पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, प्रभुत्व संपादन उपपत्ती म्हणजेच काय तर मास्टर ऑफ लर्निंग। ओके, प्रभुत्व संपादन उपपत्ती मास्टर ऑफ लर्निंग ही डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे। यामध्ये काय सांगतं की अध्ययनार्थ्यांना सध्या ज्या पद्धतीने शिकवतो आणि त्याचे मूल्यमापन करतो त्यातील त्रुटी लक्षात घेऊन त्या कमी करण्याच्या उद्देशाने डॉक्टर ब्लूम यांनी ही उपपत्ती मांडली आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिकतो, ओके, आपण विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिकवतो, आपण ज्या पद्धतीने त्याचं मूल्यमापन करतो त्यामध्ये काही त्रुटी आहे का, त्या त्रुटी दूर करणं, ओके, या त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने डॉक्टर ब्लूम यांनी ही उपपत्ती मांडली आहे आणि शिक्षकांकरता विशेषतः ही उपपत्ती जी आहे ही उपयुक्त आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, तत्पूर्वी पहा याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया। आपल्याला जे पर्याय दिले होते यामध्ये डॉक्टर ब्लूम यांनी जी आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती, स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती आहे, थॉर्नडाईक यांची साहचर्यवादी उपपत्ती आहे आणि आसुबेल, डेव्हिड आसुबेल यांची अध्ययन अनुदेश उपपत्ती आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्रो, जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, चला, आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे आणि हे व्हिडिओ कसा वाटतो याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे। ओके, पहा, अध्ययन आणि अध्ययनाविषयक अनुरूप कार्यक्रमाद्वारे मानवी गुणांचा विकास प्रभावीपणे प्रतिवर्तित करण्याची प्रक्रिया म्हणजे डॅश डॅश होय। बघा हा प्रश्न जो आहे TET 2014 मधील आहे। बघा, शैक्षणिक प्रशासन, सरकार, अध्यापन की यापैकी नाही? विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर आहे शैक्षणिक प्रशासन। पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा आता कशा पद्धतीने याला आपण म्हणू शकतो याचं आपण स्पष्टीकरण जाणूया। बघा, अध्ययन व अध्ययन विषयक अनुरूप कार्यक्रमाद्वारे मानवी गुणांचा विकास प्रभावीपणे प्रवर्तित करण्याची प्रक्रिया म्हणजे काय? शैक्षणिक प्रशासन होय। यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवनदायी प्रेरणा आहे? बघा, खालीलपैकी कोणती प्रेरणा ही जीवनदायी प्रेरणा आहे असं म्हटलेलं आहे। ओके, TET 2024 मधील हा प्रश्न आहे। सत्ता, संपादन गरज, मातृत्व की संलग्नता गरज? बघा प्रेरणा विचारलेली आहे, तर यापैकी मातृत्व ही जी प्रेरणा आहे विद्यार्थी मित्रो ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे। ओके, कोणती आहे ही? येते जीवशास्त्रीय प्रेरणा येते। आता प्रेरणेचे जे काही प्रकार पडतात, सत्ता, संपादन हे वेगळं झालं। ओके, पहा यामध्ये मातृत्व ही एक काय आहे तर ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे। आता लिंड्सले यांनी काय प्रेरणेची व्याख्या दिली आहे? आता प्रेरणेची व्याख्या बघा या ठिकाणी काय आहे तर साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून ठेवणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजेच काय? प्रेरणा होय। ही प्रेरणेची व्याख्या जी आहे लिंड्सले या शास्त्रज्ञांनी केलेली आहे। आता प्रेरणेचे काही प्रकार पडतात विद्यार्थी मित्रो, हे प्रकार या ठिकाणी आपण समजून घेऊया। बघा यामध्ये प्रेरणेचे प्रकार म्हटलं तर यामध्ये शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा आणि सामाजिक प्रेरणा हे 3 प्रकार पडतात आणि यामध्ये सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक हे त्याचे उपप्रकार आहेत। ओके, बघा विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी याचं कमेंट करायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास काय कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, सॉल्तेवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही?
TET 2024 करता हा प्रश्न विचारण्यात आला होता. आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, विश्वासार्हता की नवपक्रमशीलता. तर विद्यार्थी मित्रो, जे भावनिक बुद्धिमत्तेतील जे आत्मनियमनाचे घटक सांगले होते त्यामध्ये आत्मविश्वासाचा समावेश आहे, आत्मनियंत्रणाचा आहे आणि विश्वासार्हता आहे. फक्त नवक्रमशीलता हे होत नाही. त्यामुळे नवपक्रमशीलता पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, सॉल्तेवी व मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, विश्वासार्हता, सहसंवेदना, आत्मभान व अभिप्रेरण या घटकांचा समावेश होतो. जॉन मेयर व पीटर सालोवी या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तीस स्वतःच्या व इतरांच्या भावनांची देखरेख करणे, भावनांचे नियंत्रण व संतुलन करणे, विचार आणि कृतीसाठी भावनांचा उपयोग करणे, असा उपयोग करावयास शिकवणे याचा संबंध जो आहे हा भावनिक बुद्धिमत्तेशी आहे असं म्हटलेलं आहे. बघा, आपल्या ज्या भावना असतात, आपल्या भावनांचं नियंत्रण करणे, त्यांचं संतुलन राखणे, विचार आणि कृतीसाठी आपल्या भावनांचा योग्य तो उपयोग करणे आणि असा उपयोग करावयास शिकणे म्हणजेच काय तर भावनिक बुद्धिमत्तेशी याचा संबंध यांनी जोडलेला आहे. विद्यार्थी मित्रो, ही PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि जर तुम्ही TET 2025 ची तयारी करत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, एलिझाबेथ हॅरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश या गोष्टीवर भर दिला. TET 2024 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. परिपक्वता, नवक्षमता, गुणविशेष की परिणाम. तर एलिझाबेथ हॅरलॉक यांनी जो आहे विद्यार्थी मित्रो हा परिपक्वता या घटकावरती भर दिला होता. ओके, कशावरती? परिपक्वतेवरती त्यांनी भर दिला होता. बघा, एलिझाबेथ हॅरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना परिपक्वता यावर विशेष भर दिला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी डॅश डॅश ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. TET 2024 मधीलच हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. बघा, कोणती आहे सामान्य अध्यापन उपपत्ती या ठिकाणी? सॉक्रेटिस उपपत्ती, अनुदेश उपपत्ती, शिक्षक वर्तन उपपत्ती की गॅग्नेची उपपत्ती. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 2 अनुदेश उपपत्ती ह्या आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ही काय एक सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. बघा, आता अनुदेश उपपत्ती ही एक सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. यामध्ये काय सांगतं की अध्यापन प्रतिमानांचा वापर करताना जे आहे अध्यापन उपपत्ती म्हणजे टीचिंग मॉडेल्स याचा एक वैचारिक सैद्धांतिक आधार त्या ठिकाणी प्रदान करतो. हे एक आहे. त्यानंतर अध्यापनात सुधारणा याच्या मदतीने काय करता येते, तर शैक्षणिक मानसशास्त्राच्या मदतीने अध्यापन प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन करण्याचा उपयोग. आणि व्यावहारिक उपयोग म्हटला तर या ठिकाणी बघा, अनुदेश उपपत्तीचा व्यावहारिक उपयोग याचे फायदे काय आहेत, तर विद्यार्थी मित्रो, विशिष्ट अध्यापन प्रक्रियांचा व्यावहारिक उपयोग सिद्ध करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि शिकण्याच्या प्रभावी पद्धतीमध्ये या ठिकाणी काय होतं, तर शिक्षकांना त्यांच्या अध्यापनासाठी प्रभावी पद्धत निवडीची ठरते. ओके, चला विद्यार्थी मित्रो, TET 2025 ची तयारी करणाऱ्या सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि TET 2025 साठी आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे डॅश डॅश हे पुरस्कर्ते आहेत. बघा, विशिष्ट रचनावादी उपपत्तीचे पुरस्कर्ते विचारलेले होते. ओके, TET 2024 मधील हा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये बघा, पर्याय बघा, सॉक्रेटिस, जॉन ड्यूई, हर्बर्ट की गॅग्ने. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जॉन ड्यूई पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कोण आहे? जॉन ड्यूई. हे काय तर विशिष्ट रचनावादी जे औपचारिक अध्यापन उपपत्ती आहेत यामधील विशिष्ट रचनावादी उपपत्तीचे हे पुरस्कर्ते आहेत. पहा, रचनावादी अध्यापन पद्धती या उपपत्तीचा पुरस्कर्ता जॉन ड्यूई हा आहे. या उपपत्तीत अध्ययनार्थ्यांना काय ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्या वर्तनाला आकार देण्यावर जास्त भर दिला आहे, म्हणून या उपपत्तीला आकारवादी अध्यापन उपपत्ती देखील म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक क्षेत्रांचे मूल्यमापन म्हणजे डॅश डॅश मूल्यमापन होय. TET 2014 मधील हा प्रश्न आहे. सर्वकष, प्रक्रियांतर्गत, कालिक की सत्रांत. तर याला सर्वकष मूल्यमापन म्हणतात. काय म्हणतात? सर्वकष. पर्याय क्रमांक 1 सर्वकष हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी असणार
आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा आता कशा पद्धतीनं यामध्ये बघा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक क्षेत्राचे मूल्यमापन म्हणजेच काय, सर्वकष मूल्यमापन होय. ओके, बघा विद्यार्थी मित्र, पीडीएफ मिळवण्याकरता कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही पीडीएफ म्हणून. यानंतर पुढचा प्रश्न बघा, टीईटी 2017 मधील हा प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय. उद्दिष्टांचे स्पष्टीकरण म्हणजे डॅश डॅश कशाला म्हणणार आहेत बघा विद्यार्थी मित्र. टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा 2025 करता अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन आपण या ठिकाणी घेत आहोत. ओके, तुम्हाला निश्चितच या सेशनचा फायदा होणार आहे, कारण की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही वारंवार टीईटी मधील प्रश्न जे आहेत ते रिपीट करीत असते. ओके, चला पहा विद्यार्थी मित्र, आता काय अध्ययन अध्यापनापूर्वीची उद्दिष्ट ठरवणे, अपेक्षित अध्ययन निश्चित करणे, अंतिम वर्तन निश्चित करणे. आता उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलं तर अध्ययन अध्यापनाचे उद्दिष्ट ठरवणे हे देखील आहे, अपेक्षित अध्ययन निश्चित करणे हे देखील येतं, अंतिम वर्तन बदल देखील निश्चित करावे लागतात. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्वच पर्याय क्रमांक 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता व मजा संस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो असे प्रतिपादन कोणी केले आहे. टीईटी 2024 मधील हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे. वुंट, टिचनेर, स्किनर की थर्स्टन व स्टॉन्डाईक. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 2 टिचनेर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा टिचनेर काय म्हणतात या ठिकाणी समजून घ्या. ओके, पहा टिचनेर काय म्हणतात तर यांनी व्याख्या केली आहे. काय म्हटलं यांनी की वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता व मजा संस्थेचा विकास हा झपाट्याने होत असल्याने बालकाचा जो मानसिक विकास आहे तो मानसिक विकास देखील जलद होतो. यामुळे टिचनेर अशी ही व्याख्या आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न बघा, खालील दिलेल्या संवेदनाच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही. ओके, प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आहे. टीईटी 2024 मधील हा प्रश्न या ठिकाणी आहे. बघा पर्याय काय दिले आहेत. 1 बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनीच्या संवेदना होतात. 2 वस्तूंचा वास घेऊन त्याच्या वासावरून कुत्रे शोर शोधून काढतात. संवेदनाचं उदाहरणामध्ये ओके संवेदना आहे. ओके, ही आहे. एखादा पदार्थ तोंडात टाकल्यावर रससंवेदना जागृत होतात. अगदी बरोबर आहे. बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी आपल्या कानावर पडतात. हे देखील बरोबर आहे. आपल्या संवेदना त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी हे वाक्य बघा विद्यार्थी मित्र, बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संवेदने संबंधीच्या संवेदना होतात का? नाही होत. यामुळे आपल्याला नाही असणारा पर्याय निवडायचा होता आणि पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला बघा अशा पद्धतीचे प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. त्यामुळे आपण प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचला पाहिजे. अगदी शेवटपर्यंत प्रश्न वाचायला हवा. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकारांच्या त्यांच्या कलेने मोहून टाकतात. ओके, इत्यादी कलाकार करतात त्यांच्या कलेने मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? तर टीईटी 2024 मधीलच हा प्रश्न आहे. या बाबी कोणत्या कल्पनेमध्ये येतात? बघा, स्वैर कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना, व्यवहारिक कल्पना की पुनरुत्पादित कल्पना. तर या सर्व कल्पना ज्या आहेत या सौंदर्यनिष्ठ कल्पनेमध्ये येतात. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सौंदर्यनिष्ठ कल्पना कसं आहे याबद्दल आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, सौंदर्यनिष्ठ कल्पना या सर्जनात्मक कल्पनाच्या आधारे आणखी एक प्रकार आहे. कल्पना विलासला सौंदर्यनिष्ठ कल्पनेत भरपूर वाव मिळतो आणि उपयुक्तता हा यामध्ये निकष येथे या ठिकाणी नसतो. यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, तर चित्रकार, साहित्यिक जे असतात, ओके, चित्रकार, साहित्यिक हे कल्पना विश्वास मशगुल असतात आणि त्यांच्या कृती या रसिकांना मनस्वी आनंद त्या ठिकाणी देत असतात. या व्यतिरिक्त ज्या स्वैर कल्पना असतात, स्वैर कल्पनेमध्ये काय म्हणता येईल आपल्याला? तर स्वैर कल्पनेमध्ये बघा, घोड्याला पंख फुटलेले आहेत, घोडा आकाशामध्ये उडत आहे, मानवाला पंख फुटले, या सर्व काय आहेत या स्वैर कल्पना त्या ठिकाणी होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षण क्षेत्रात प्रतिमा बोधनाचा अनेक ठिकाणी उपयोग होतो आणि हे स्पष्ट करण्यासाठी प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्त्व सांगणारी विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? बघा, टीईटी 2024 मध्ये हा प्रश्न होता. सीसॅट टाईपमध्ये आपल्याला प्रश्न बघायला मिळतात विद्यार्थी मित्र. तर या ठिकाणी बघा योग्य नाही म्हटलेला आहे. ओके, बघा
आता प्रतिमाची तीव्रता अनुभवाच्या उत्कटतेवर अवलंबून असते. व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांना जे अनुभव देणार आहोत ते यथार्थ, स्पष्ट आणि तपशील असावे. बरोबर आहे. ते तपशिलावर असलेच पाहिजे, ते स्पष्ट असले पाहिजेत, त्याशिवाय त्यांना ते अनुभव मिळणार नाही. दुसरं बघा, विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास शिकवणे अनावश्यक आहे. अनावश्यक आहे का? नाही, हे आवश्यक आहे. ओके, हे काय आहे? आवश्यक. अनावश्यक आहे का? नाही, हे आवश्यक आहे. त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना सांगताना चित्र, आकृती, प्रतिकृतीशी संबंध जोडून त्या स्पष्ट कराव्यास. अगदी बरोबर आहे. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रो, 3 पर्याय या ठिकाणी अगदी योग्य या ठिकाणी आहेत. यामध्ये फक्त एक पर्याय हा चुकीचा ठरतोय. ओके, काय आहे तर विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास शिकवणे हे अनावश्यक आहे. हे आवश्यक असायला पाहिजे. ओके, आपल्याला विधान कोणते विचारले? योग्य नसणारे विधान, आणि योग्य नसणारे विधान आहे पर्याय क्रमांक 3. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना मनात घर करून देतो. जे हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालता खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतील कोणत्या दोषामुळे घडते? TET 2024 मधील हा प्रश्न आहे. ओके, बघा, निरीक्षणातील दोष, दूषित पूर्वग्रह, काकतालीय न्याय की इच्छानुगामी विचार. विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 3 काकतालीय न्याय या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी गुणांचा विकास करणे ही आहेत. TET 2014 मधील हा प्रश्न या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रो, बघा, व्याख्यान पद्धती, सामूहिक अध्यापन पद्धती, घटक योजन पद्धती की समवाय पद्धती. तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी सामूहिक अध्यापन पद्धती पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी असणार आहे. स्पष्टीकरण या ठिकाणी आपण समजून घेऊया. सामूहिक अध्यापन पद्धती. सामूहिक अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य आणि परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक गुणांचा विकास करणे. यामुळे काय होते? सुलभ जाते. ओके, चला, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी TET संदर्भात मानसशास्त्र, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स हे बघितलेले आहेत. तुम्ही जर TET 2025 ची तयारी करत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि या प्रश्नांची PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. ओके, चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद.